चला आजचा टॉपिक काय आहे? अँगल बायसेक्टर थेरम. ओके, बीपीटी नंतर सगळ्यात महत्वाचा हा थेरम आहे. ठीक आहे, तर चला सगळ्यात अगोदर आपण थेरम समजून घेऊया. कसं वाटतं की आपल्याकडे एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचा एक बायसेक्टर आहे. समजा माझ्याकडे हा एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचं नाव दिलं मी. ट्रायंगल आहे माझा तो ABC आणि त्या अँगलचा बायसेक्टर, समजा बीचा हा बायसेक्टर ड्रॉ केला, हा झाला बायसेक्टर. ओके, मग आता हा बायसेक्टर आहे तर तो काय करतो? अँगलचे दोन सारखे भाग करतो. हा जर समजा ABC हा जर 40चा असेल, अँगल ABC हा जर कितीचा असेल? 40चा असेल, तर यामध्ये तयार झालेले ABD DBC हे जे अँगल असणार ते किती कितीचे असणार आहे? 20. जो कोणाला दुभागतो त्याला काय म्हणतात? कोन दुभाजक, किंवा त्याला काय म्हणतात? अँगल बायसेक्टर. असे किती अँगल बायसेक्टर आपण एखाद्या ट्रायंगल मध्ये ड्रॉ करू शकतो? तो त्याचं उत्तर आहे किती? 3. ओके, थोडस बेसिक लक्षात आलं की माझ्याकडे एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचा एक बायसेक्टर आहे, एक अँगलचा बायसेक्टर. तर चला आपल्याला थेरम मध्ये ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने आपण काय करूया? मांडणी करून घेऊया. तर सुरुवातीला मी काय करतो? एक ट्रायंगल ड्रॉ करतो. हा आपला काय ट्रायंगल आहे. ट्रायंगलचं नाव काय? ABC, बरोबर. ट्रायंगलचं नाव काय आहे? ABC. या ABC मधून तुम्ही कुठल्याही पॉइंट मधून काय काय करू शकता? कोणत्याही अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करू शकता. तर मी इधर C या अँगलचा काय ड्रॉ करायलो? बायसेक्टर ड्रॉ केला. हा मी ड्रॉ केला बायसेक्टर. मग अँगल ABC चा हा झाला बायसेक्टर. तो बायसेक्टर ऑपोजिट साइडला काय करायला? इंटरसेक्ट करायला. कोणत्या पॉइंट मध्ये? तर मी इथे लिहितो E या पॉइंट मध्ये तो काय करायला? इंटरसेक्ट करायला. मग आता मी इथपर्यंत काय शिकलोय की एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचा एक अँगल बायसेक्टर आहे जो ऑपोजिट साइडला काय करायला? डिवाइड करायला रेशो मध्ये. आता ही जी रेष आहे, हा जो बायसेक्टर आहे, हा AB चे किती भाग करायला? 2. पहिला भाग कोणता? AE. दुसरा भाग कोणता? EB. अशा 2 भाग करायला आणि या 2 भागांचा सेगमेंटचा किंवा पार्टचा रेशो हा रिमेनिंग 2 साइडच्या रेशोशी इक्वल आहे, असं आपल्याला हा अँगल बायसेक्टर थेरम म्हणतो. ओके, अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला काय म्हणतो? एक ट्रायंगल आहे आणि या त्या ट्रायंगलचा एक अँगल बायसेक्टर हा त्याच्या ऑपोजिट साइडला काय करतो? इंटरसेक्ट करतो. त्याच्यामुळे तयार झालेले जे 2 सेक्शन किंवा पार्ट आहे त्यांचा रेशो हा उरलेल्या 2 साइडच्या रेशोशी कसा असतो? इक्वल असतो. असं आपल्याला काय म्हणतो? अँगल बायसेक्टर थेरम म्हणतो. तर आपण जेवढी डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे त्याच्यानुसार आपण काय लिहिणार आहोत आता? गिवन की माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, इथं एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. मग तो ट्रायंगल माझा कोणता आहे? ABC. त्याच्यामध्ये कोणत्या अँगलचा मी बायसेक्टर ड्रॉ केलाय? दी बायसेक्टर ऑफ अँगल C काय करतो? इंटरसेक्ट करतो, छेदतो, भाग करतो. कुणाचे? साइड AB चे. तो साइड AB ला इंटरसेक्ट करतो कोणत्या पॉइंट मध्ये? ऍट पॉइंट E. हे झालं माझं गिवन. एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगल मधील अँगल C मधून मी एक बायसेक्टर ड्रॉ केला जो AB ला कुठे इंटरसेक्ट करायला? ऍट पॉइंट E मध्ये काय करायला? इंटरसेक्ट करायला. हे झालं माझं काय? गिवन. प्रूव्ह काय करायचं मला? अरे ह्या इंटरसेक्ट केल्यामुळे जे 2 भाग तयार झालेले आहेत, मग ते कोणते 2 भाग आहेत? त्यांचा रेशो. कोणते 2 भाग आहेत? आता टू प्रूव्ह बघूया. मग ते कोणते भाग आहेत? AE is to EB. ह्या 2 भागांचा रेशो तिथे डिवाइड केला, तर डिवाइड केल्यानंतर 2 भाग बनले, त्यांचा रेशो हा उरलेल्या 2 साइडचा. मग उरलेली साइड पहिली कोणती? CA. दुसरी कोणती? CB. CA आणि CB यांच्या 2 साइडच्या रेशोशी काय असतो? इक्वल असतो. आता आपण काय करणार आहोत? कन्स्ट्रक्शन.
ओके, काय म्हणतं कन्स्ट्रक्शन की बी मधून जाणारी आणि रे सीई ला पॅरलल असणारी, रे सीई ला पॅरलल असणारी, रे सीई कोणता, हा, रे सीई ला पॅरलल असणारी आणि बी मधून जाणारी अशी एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. मग मी इथं लिहितो ड्रॉ अ पॅरलल लाईन, ड्रॉ अ पॅरलल लाईन टू रे, कोणता रे येतो, सीई, सीई ला पॅरलल असणारी एक रेष ड्रॉ करा. पासिंग म्हणजे जाणारी, थ्रू म्हणजे च्यामधून, कशामधून जाणारी, पॉइंट बी. मग नीट लक्ष द्या, पॉइंट बी मधून जाणारी आणि सीई ला पॅरलल असणारी रेष ड्रॉ करा. केली, चला रेष ड्रॉ करतो मी इकडे. ओके, काय सांगितलंय, बी मधून जाणारी सीई ला पॅरलल असणारी, जो ह्या दोन रेषा तुम्हाला पॅरलल वाटताय का, ही हा अँगल बायसेक्टर आणि ही ती पॅरलल लाईन, या दोन रेषा तुम्हाला पॅरलल दिसताय. कशा, बी मधून जाणारी आणि सी ला पॅरलल असणारी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. त्यानंतर नीट लक्ष द्या, त्यानंतर एक्सटेंड म्हणजे वाढवा, एक्सटेंड एसी सो ॲज, या पद्धतीने वाढवा की तो काय करतो, इंटरसेक्ट करतो कुणाला, लाईन, त्या लाईनला. एक्सटेंड एसी सो ॲज इट इंटरसेक्ट द लाईन intersect the line at point D. Extend AC so as it intersects that line at point D. मग इथे वाढवल्याच्या नंतर ती कुठे इंटरसेक्ट करायली, डी या ठिकाणी. बरोबर, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय, कन्स्ट्रक्शन वगैरे लक्षात आलंय. थोडंसं आपण आता पुढे जाऊया. थोडं रिकॅप करूया. एक ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल माझा एबीसी होता. अँगल सी मधून जाणारा एक मी काय केला, बायसेक्टर ड्रॉ केला. ड्रॉ केल्याच्या नंतर बी मधून जाणारी एक पॅरल लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर हा जो एसी आहे मी तो एक्सटेंड केला ऍट पॉइंट सी मध्ये, तो काय झाला, भेटला. एवढं सगळ्यांच्या लक्षात आहे. आता मी काय करणार आहे, प्रूफ सोडवणार आहे. आता काय पाहणार आपण, प्रूफ. ओके, आता यामध्ये सुरुवातीला मी दोन रेषा समांतर कन्सिडर करणार आहे, दोन रेषा पॅरलल कन्सिडर करणार आहे. पहिली रेष माझी ही आणि दुसरी रेष माझी ही. या दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, कोणत्या दोन रेषा पॅरलल आहेत, मग इथं बघा, लाईन बी सी पॅरलल रे कोणता, सी. हे दोन काय आहेत, बीडी. बरोबर आहे, काय ते बीडी असणार आहे. बीडी आणि सीई या दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत. कशानुसार, कन्स्ट्रक्शन नुसार. मी मुद्दामच तसं ड्रॉ केलंय ना. आणि यांची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती कोणती असणार आहे, एडी इज देअर ट्रान्सव्हर्सल. कोणती ट्रान्सव्हर्सल आहे, एडी. एडी इज देअर ट्रान्सव्हर्सल. एडी त्यांची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे.
त्यानंतर बघा ह्या दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत. कोणत्या, हे बघा पहिली रेष ही, दुसरी रेष ही, म्हणजे हे दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, ह्या दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल मात्र कोणती कन्सिडर केलेली आहे मी, ही काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, कोणती ट्रान्सव्हर्सल आहे ती, ही. मग इथे तयार होणारे हे अँगल कन्सिडर करा सर्वांनी. पहिला अँगल हा आणि दुसरा अँगल हा. मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय भूतकाळामध्ये की या दोन पॅरलल लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे, आणि हे जे तयार होणारे जे अँगल आहेत त्याला काय म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. मग इथे फक्त डायग्राम थोडीशी उलटी आहे. या दोन रेषा पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे, आणि इथे तयार होणारे हे जे दोन अँगल आहेत याला मी करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणणार आहे. हे काय आहेत माझे करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, मग लिहू. चला, पहिला अँगल कोणता आहे, ACE. अँगल ACE हा कॉन्क्रड आहे. दुसरा अँगल कोणता, CDB. ओके, याला काय रिझन देणार आहे या स्टेटमेंटला मी, करस्पॉन्डिंग अँगल्स. स्टेटमेंट नंबर 1 इथपर्यंत ठीक आहे. ह्याच दोन पॅरल लाईन कन्सिडर करणार आहे, पण यावेळेस माझी ट्रान्सव्हर्सल वेगळी आहे. कोणत्या दोन पॅरल लाईन्स आहेत त्या, ह्याच, पहिली ही दुसरी, आणि यांच्यामध्ये ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करणार आहे यावेळेस. म्हणजे मला इथं कोणता डायग्राम म्हणजे काय दिसतंय, मला झेड असल्यासारखं जाणवतंय. आणि तुम्हाला मी सांगितलंय जेव्हा पण झेड असल्यासारखं जाणवतं तेव्हा त्याच्यामध्ये कोणता अँगल असतो, अल्टरनेट अँगल असतात. म्हणजे इथे तयार झालेला हा एक अँगल आणि यामध्ये तयार झालेला हा दुसरा अँगल, आणि हे दोघं काय तयार करतात, एक प्रकारे झेड तयार करतात. म्हणून हे दोन कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स. मग बघा पॅरल लाईन त्याच दोन आहेत, कोणत्या, ज्या अगोदर कन्सिडर केल्या, फक्त ट्रान्सव्हर्सल वेगळी कन्सिडर केली. मग इथं लक्षात घ्या, इथं काय लिहिणार आहे मी, BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. आणि पुन्हा मला दोन नवीन अँगल मिळाले. पहिला अँगल कोणता, ECB. ओके, कॉन्क्रड अँगल. दुसरा कोणता आहे, ECB CBD. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ECB CBD, ECB CBD असे दोन अँगल तयार झाले, आणि याला काय म्हणणार आहे मी, अल्टरनेट अँगल्स. रिझन काय देणार, हे माझं स्टेटमेंट नंबर 2. आणि मुलांनो, आपल्याकडे एक ट्रायंगल होता आणि या ट्रायंगलचा आपण स्वतः एक अँगल बायसेक्टर ड्रॉ केला होता. पहिले हे अँगलला मी जरा या पद्धतीने मांडणी करून घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे दोन अँगल कॉन्क्रड आहेत आणि हे दोन अँगल एकमेकांना कॉन्क्रड आहेत, आणि त्याचे स्टेटमेंट्स मी बाजूला लिहिलेले आहे. आपल्याला गिवन मध्ये काय की तुम्हाला माहिती आहे का, ACB नावाचा अँगल होता, त्याच्यामध्ये एक आपण बायसेक्टर ड्रॉ केला होता. कारण आपल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की बायसेक्टर आहे, ऑलरेडी एक बायसेक्टर आपल्याला कन्सिडर करायला सांगितलं होतं. आणि जेव्हा पण एखादा बायसेक्टर ड्रॉ केला जातो तेव्हा किती दोन इक्वल अँगल तयार होतात. मी तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवलं होतं हा लेसन, हा टॉपिक सुरू करायच्या अगोदरच, की इथे दोन अँगल कॉन्क्रड होतील. कोणकोणते ते, या बघा, ह्या पद्धतीने लक्ष द्या, हा एक अँगल आणि या पद्धतीचा अँगल, हे दोन अँगल एकमेकाला काय होतील, कॉन्क्रड होतील. पहिला कोणता, ACE. दुसरा कोणता, BCE किंवा CECB. ओके, हे दोन अँगल याला काय म्हणणार तुम्ही, गिवन प्रश्नातच दिलेलं आहे की अँगल बायसेक्टर आहे, आणि आपला असणार स्टेटमेंट नंबर 3. मग लिहू मी हे स्टेटमेंट नंबर 3, ACE अँगल ACE कॉन्क्रड अँगल ECB.
याला काय म्हणणार आहे मी, गिवन, प्रश्नामध्येच दिलेला आहे आणि हे असणार आहे माझं स्टेटमेंट नंबर 3. सर्वांना तिन्ही स्टेटमेंट लक्षात आले. पहिलं स्टेटमेंट या दोन अँगलच्या संबंधित, दुसरं स्टेटमेंट या दोन अँगलच्या संबंधित आणि तिसरं स्टेटमेंट या दोन अँगलच्या संबंधित. ओके, आता एक लक्षात घ्या, हा एक गमतीचा विषय की या दोन बहिणी आहेत. तिचं नाव आहे गीता आणि हे आहे बबिता. गीता आणि बबिता या काय आहेत, बहिणी आहेत, म्हणजे ते दोन अँगल कॉन्क्रेंट आहेत. ओके, आणि हा आहे राम आणि हा आहे श्याम. ओके, हे दोन अँगल काय कॉन्क्रेंट आहेत, म्हणजे ते भाऊ आहेत. बघा, गीता आणि बबिता दोन्ही काय आहेत, बहिणी, म्हणजे दोन्ही अँगल कॉन्क्रेंट आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. बरोबर. इकडे राम आणि श्याम अल्टरनेट अँगल्स आणि दोन्ही कसे आहेत, भाऊ आहेत. आणि जर मी तुम्हाला असं म्हटलं की गीता आणि राम हे दोन जण भाऊ आहेत, भाऊ बहीण आहेत, तर हे दोन पण काय होतील, भाऊ बहीणच होतील. बरोबर. असं नाही लक्षात आलं तर गीताकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच बबिताकडे आहेत. ओके, म्हणजे गीताचं जे मेजर आहे अँगलचं तेच मेजर कुणाचं आहे, त्या बबिता नावाच्या अँगलचं. रामचं जेवढं मेजर आहे तेवढंच कुणाचं आहे, श्यामचं. आणि जर मी असं म्हटलं की गीता आणि राम यांचं मेजर सेम आहे, या दोन अँगलचं मेजर सेम आहे, या दोन अँगलचं मेजर पण कसं होणार आहे, सेम. म्हणजे मला इनडायरेक्टली मी असं म्हणू शकतो फ्रॉम 1, 2 and 3 वरून हे दोन अँगल कॉन्क्रेंट येणार आहेत. कोणते, हे दोन. हा अँगल याला कॉन्क्रेंट, हा अँगल याला कॉन्क्रेंट, हे दोन स्वतःला अँगल, तर हे दोन अँगल एकमेकाला कॉन्क्रेंट. म्हणजे मी यावरून असं लिहिणार फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2 आणि 3 वरून, 3 नंबरच्या स्टेटमेंट वरून मी असं म्हणणार आहे अँगल CBD. कोणता अँगल, CBD. तो अँगल लिहू, CBD हा कॉन्क्रेंट होणार आहे कोणत्या अँगलशी, CDB शी. मग तो कोणता अँगल आहे, CDB. ओके, मला एका ट्रायंगल मधले किती अँगल तयार झाले, हे दोन अँगल कॉन्क्रेंट मिळाले. ओके, आता मी एक ट्रायंगल कन्सिडर करणार आहे मुलांनो. लक्षात घ्या, मी एक ट्रायंगल कन्सिडर करतोय. इन ट्रायंगल CBD नावाचा एक ट्रायंगल विचारात घेणार. कोणता ट्रायंगल आहे तो तुम्ही इकडे लक्षात घ्या. हा एक पूर्ण ट्रायंगल मी विचारात घेत आहे आणि तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या वर्षी शिकवलेला आहे. जर एखाद्या ट्रायंगल मधले दोन कोन कॉन्क्रेंट असतील तर त्या दोन कोनांच्या समोरील, म्हणजे त्या दोन अँगलच्या ऑपोजिट साइड पण कशा असतात, कॉन्क्रेंट असतात. आणि तो थेरम कोणता, किंवा कॉन्क्रेंट साइडच्या ऑपोजिट साइड ऑपोजिट टू कॉन्क्रेंट अँगल्स असं पण लक्षात घेऊ शकता. तसं म्हणतात तर दोन अँगल कॉन्क्रेंट, तर ते दोन अँगलच्या समोरच्या बाजू कॉन्क्रेंट मी लक्षात घेऊ शकता. मग इथं काय करतो मी, CBD नावाचा एक ट्रायंगल कन्सिडर केला आणि त्यामध्ये मी डायरेक्ट लिहितोय काय, साइड CB. काय, CB ही कॉन्क्रेंट आहे, साइड कोणती साइड, CD शी. कस काय, इथं असं रिझन लिहा तुम्ही, साइड ऑपोजिट साइड ऑपोजिट टू कॉन्क्रेंट अँगल्स. कॉन्क्रेंट अँगलच्या समोरच्या काय, बाजू. ओके, मग कोणत्या दोन बाजू कॉन्क्रेंट यायला आपल्या, पहिली बाजू कोणती, CB. तिलाच मी असं लिहू शकतो, CB इक्वल आहे CD ला. बरोबर. याला मी स्टेटमेंट नंबर 4 देणार आहे. म्हणजे या दोन बाजू कॉन्क्रेंट झाल्या. कोणत्या, ही आणि ही. या दोन बाजू काय झाल्या, कॉन्क्रेंट झाल्या. का, अँगल कॉन्क्रेंट त्याच्या समोरच्या बाजू पण कॉन्क्रेंट होतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. आता मुलांनो लक्षात द्या, आता थोडंसं मी इथे लिहिणार आहे, त्याला थोडंसं आपण इरेज पण करून घेऊ एवढा भाग, सो आपल्याला प्रॉपर जागा मिळेल इथं लिहिण्यासाठी. आता थेरम संपण्यात आलेला आहे, शेवटचा टप्पा त्याचा. मी आता पूर्णच ट्रायंगल विचारात घेणार आहे मुलांनो. यावेळेस मी पूर्णच ट्रायंगल विचारात घेणार आहे.
तो पूर्ण ट्रायंगल म्हणजे एवढा. आणि या ट्रायंगल कडे बघितल्याच्या नंतर ह्या दोन रेषा पॅरलल आहे हे ऑलरेडी मला माहित आहे, कारण मी कन्स्ट्रक्शन केलंय तसं. आणि इथं मी एक थेरम वापरू शकतो. मी म्हटलं तुम्हाला अगोदरच मी सांगितलंय की जॉमेट्री एका रूलवर काम करतं. नोन टू अननोन, जे मला माहित आहे त्याचा वापर करा, जे माहित नाही तिकडे जाण्यासाठी. आणि मला अगोदरच एक थेरम माहित आहे जो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकलेलो आहे, ज्याचं नाव आहे बीपीटी थेरम. आणि मी इथं वापरणार आहे बीपीटी थेरम. मग इथं ट्रायंगलचं नाव घेतो मी, इन ट्रायंगल ABD. कोण कुणाला पॅरलल आहे? रे सीई हा पॅरलल आहे कोणत्या साइडला? बीडीला. ओके, ह्या दोन रेषा कशा झाल्यात? पॅरलल झालेल्या आहेत. आणि याला रिझन काय देणार तुम्ही? कन्स्ट्रक्शन. आता मला जागा नाही, मी लिहित नाही तिथे, पण याला रिझन काय देणार तुम्ही? कन्स्ट्रक्शन. आणि मग लिहा बाय बीपीटी थिअरम. काय म्हणतो बीपीटी थिअरम? एई थोडस जागेचं युटिलायझेशन करावं लागेल प्रॉपर. एई अपॉन एई अपॉन ईबी. बरोबर. इकडे एसी अपॉन सीडी. एसी अपॉन सीडी झालं. बीपीटी वापरला मी. मग याच्यामध्ये पहिला रेशो जसाच्या तसा लिहा. कसा? एई अपॉन ईबी जसाच्या तसं लिहा. एसी सुद्धा जसाच्या तसं लिहा. फक्त सीडीची जी जागा आहे, कारण जेवढा सीडी आहे तेवढाच काय आहे? सीबी. हेच आपण इतक्या वेळेचा जेवढा सगळा कर्नाटक झाला तो फक्त या स्टेटमेंटसाठी, की सीडीची व्हॅल्यू इक्वल आहे कुणा इतकी? सीबी इतकी. मग इथं फक्त तुम्हाला या सीडीच्या जागी काय पुट करायचंय? त्या सीडीची इक्वल व्हॅल्यू कोणाची आहे? सीबीची. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे? सी बी. इथं काय लिहिणार? याला या स्टेटमेंटला नंबर देणार मी. कोणतं देणार? या स्टेटमेंटसाठी काय रिझन देणार मी? फ्रॉम 4 नंबरच्या स्टेटमेंट वरून आपल्याला मिळालंय. आणि अशा प्रकारे हे काय झालं? प्रूव्ड. आलं लक्षात? तुम्ही चेक करा. एई ईबी आणि एसी सीबी. हा झाला अँगल बायसेक्टर थिअरम. यामध्ये थोडंसं रिकॅप द्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा हे दोन अँगल कन्सिडर करा, नंतर हा आणि हा अँगल कन्सिडर करा, नंतर हे दोन अँगल कन्सिडर करा, त्यानंतर आपोआपच हे दोन अँगल कॉन्क्रंट होतील. हे दोन अँगल कॉन्क्रंट आहेत यांच्या समोरच्या बाजू कॉन्क्रंट होतील आणि ते बाजू कॉन्क्रंट झालेलं स्टेटमेंट इथे येईल. अँगलच्या समोरच्या बाजू. नंतर बीपीटी वापरा. ए इज टू ईबी, एसी इज टू सीडी. फक्त या सीडीच्या जागी मग काय टाकायचं तुम्हाला? सीबी टाकायचं आणि तुमचा थेरम प्रूव्ह होतो. म्हणजे या थेरम मध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, नंतर अल्टरनेट अँगल, नंतर गिवन नंतर तुम्हाला हे दोन अँगल कॉन्क्रीट मिळणार. हे दोन अँगल कॉन्क्रीट मिळाल्याच्या नंतर त्यांच्या समोरच्या बाजू कॉन्क्रीट असणार आहे. बाजू कॉन्क्रीट झाल्याच्या नंतर तुम्हाला बीपीटी थेरम वापरायचा आणि त्याच्यामध्ये ती बाजू रिप्लेस करायची. काय म्हणत होतं थेरम? की जी काही एक ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल बायसेक्टर ड्रॉ केला, त्याच्यानंतर इथे तयार झालेले जे दोन भाग आहेत ते रिमेनिंग साईडच्या इक्वल असतात. रिमेनिंग साईड कोणत्या होत्या? ह्या दोन. तर मग हा सेक्शन तर मिळाला होता मला. हा रेशो तर ऑलरेडी मला माहित होता, ए इज टू ए बी. आणि इकडे एसी इज टू सीडीच्या जागी काय टाकायचं फक्त मला? सीबी. त्यासाठी हे दोन इक्वल असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी एवढं सगळं केलं आतापर्यंत. आय होप सो हा थेरम तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे.